हळू काय चाललंय तुझं? अरे पुढचा लग्नाचा नंबर तुझा आहे. तिने पिठासंग बॉक्सिंग करताना बघून माझ्याच पोटात गोळा आलाय. एवढं काय पीठ मळायला घेतलंय तू? ते दादा ते ना आम्ही आज पार्टी करायचं ठरवलंय. कसली पार्टी? बागे नाही रे दादा, खोटं बोलते धनु दीदी. खोटं बोलते? नाही खोटं नाही. ते राजू आहे ना, तिला तिला जेवणाची नवीन ऑर्डर मिळाली. काय? कसली ऑर्डर? ऑर्डर म्हणायचंय तिला. ती शाळेचं वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे ना, त्याची जेवणाची ऑर्डर मिळाली राजू ताईला. अरे वा, राजू आचार्य म्हणून फेमस झालीस की तू. बर सामान आणलं का तुम्ही? मी पण मदत करतो तुम्हाला. दादा तू आज काहीच मदत करायची नाहीस आणि दिवसभर फक्त वहिनी सोबत राहायचं. आम्ही बघतो ऑर्डरचं काय ते. आज हे सगळं बघून ना मला लय भारी वाटतंय. म्हणजे बघा ना, आज या कार्यक्रमात तुझा स्टेजवर प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहे आणि त्याच कार्यक्रमाचं जेवण राजूने घेतलंय आणि त्याच शाळेत माझी एक बहीण शिकवायला होती. सगळं बघून ना असं वाटतंय अख्खं जग माझ्या कुटुंबाच्या अवतीभोवती फिरतंय. खरंच दादा. अरे तुम्ही का थांबून राहिलाय? तुम्ही वा पुढं. तुमची वाट बघत असतील ना लोक. आम्ही मागून येतो तयारी करून. हा लवकर या. हा टाटा. हॅलो 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 माईक टेस्ट. हॅलो 1 2 3 4. कृपया मागे जे उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचे आणि जे बसलेले आहेत त्यांनी एकदम शांत राहा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येथे जमलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व शिक्षकांचं, सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं गुळूम शाळेच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो. आज आपण एका कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आपल्या शाळेचा वर्धापन दिन आणि तो याच ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा होणार. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद जावडेकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आपल्या पंचक्रोशीचे सर्वेसर्वा, ते ज्यांच्या पाठीशी उभे राहतात ते आमदार खासदार निवडून येतात आणि पाठिंबा काढल्यानंतर तेच आमदार खासदार हरतात सुद्धा, असे किंगमेकर असणारे आपल्या सर्वांचे लाडके डॅडी जालिंदरराव निंबाळकर यांना सुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करतो. जालिंदररावांना आपण सगळेच ओळखतो, पण आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या एकदम खास आहे. आपल्या गावचं उज्ज्वल भविष्य, आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी, आपल्या शाळेचं, आपल्या गावचं भूषण असणाऱ्या, वैद्यकीय क्षेत्रात गतवर्षी पहिला नंबर मिळवणाऱ्या गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर तुळजा सूर्यकांत जगताप यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. डॅडी, तिच्यासाठी लयच टाळ्या वाजतायत. असं वाटतं या टाळ्या वाजवणाऱ्यांचे ना हात तोडावे. सर, ही जागा प्रमुख पाहुण्यांसाठी. प्लीज आज जरा तुम्ही खाली बसताय का? ती प्रमुख आणि आम्ही सामान्य आहे का? तिकडं खुर्ची लावा तिला. चिरंजीव बरोबर आहे त्यांचं. खुर्ची ही कमवावं लागते आणि तिनं ती कमवली असं त्यांचं म्हणणं आहे. बस तुम्ही खाली बस. उड्या तुला सांगतो, आपल्या राजूचा स्वयंपाकात आणि मसाल्यात कोणीच हात धरू शकत. मसाले भात, मसाले भात. आली आली. वा राजू वा, एकदम सँडल फुल वास सुटलाय. काय धनु दीदी, वंडरफुल असतं ते. तेच ते भागू, तेच ते. नुसतं वासानेच माझी जीभ खवळली. खरंच खाल्लं तर काय होईल देवा. थँक्यू.
टेस्टी जेवण बनवणारी बहीण तू मला दिली. थँक्यू. थांब धनु दीदी, मी तुझ्यासाठी ताट घेऊन येते. थांब थांब थांब, शांत शांत हो. धनु दीदी पोरांसाठी आहे, हा लहान पोरांसाठी. हा हा थोड्या. अगं हो, हे धर. सावकाश सावकाश. अगं धनु दीदी हळू खा. कसं झालंय? राजू, काय झालं? वा वा, एक नंबर, एक नंबर. ए राजू, अगं एक नंबर करून दोन्ही टोप संपवली. चला. बर बस बस. हे उचल उचल, ती पोरं उपाशी मारायची नाहीत. नाही राजू ताई मला. अगं बागू, आज मी तुला आल्यावर देते ना. आपण तसं पण शाळेत घेऊन चाललोय ना. मी तुला आल्यावर देते. ठीक आहे, शाणी आहे. राजू, हे झालं का नाही? का मला पण नानींकडे जायचं स्वयंपाक करायला. चला चला चला, चल चल चल. आता आपल्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जालिंदरराव निंबाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार 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 नमस्कार. या ठिकाणी उपस्थित शाळेचे सगळे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्यांचे पालक आणि माझ्या बालगोपाल दोस्तांना मनापासून अभिनंदन करतो. तसं काय आमचं मनोगत आम्ही इथं अनेकदा व्यक्त केलेलेच आहे बा. पण तुम्हाला खरं सांगतो दोस्तांनो, मला बोलण्यापेक्षा समाजाची सेवा करायला, समाजासाठी झटायला, म्हणजेच कामातून बोलायला जास्त आवडतं. आता लोक म्हणतात की आम्ही काय ते किंग मेकर आहोत. का तर गावातल्या लोकांनी कोणाला मतं द्यावी, कोणाला निवडून द्यावं ते आम्ही ठरवू. आणि तसं होतं बी. आताच निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार शशिकांतजी सरनौबत यांच्या निवडून येण्यात आमचा लय मोठा वाटा आहे. पण आम्ही काय म्हणून किंग मेकर झालो का? तर नाही, तसं आम्ही तरी अजिबात समजत नाही बा. हा, पण आमच्या घरात मात्र आम्ही आमच्या लेकीला आम्ही घडवलं, तिला डॉक्टर आम्ही बनवलं. सांगायचं असं की आम्ही किंग मेकर नसलो तरी क्वीन मेकर मात्र आहोत बर का. आमच्या आयुष्याचं ध्येय हे आहे की आमचं सगळं आयुष्यच समाजाच्या कामी आलं. म्हणून आम्ही आमच्या चिरंजीवांना नेहमी सांगत असतो, समाजकारण करा, समाजकारण करा. आमची पोरगी डॉक्टर आहे, आमच्या सुनबाई शिक्षिका आहे. आता आमच्या सुनबाई आम्हाला म्हणल्या की आम्हाला नोकरी करण्यात अजिबात काही रस नाही. आम्ही म्हणलं हरकत नाही, आम्ही जबरदस्ती नाही करणार, नोकरी नाही करायची, राजीनामा द्या, पर समाजासाठी काहीतरी करता येईल असं काहीतरी करा. आता आमच्या जागी दुसरा कोणी असता तर म्हणला असता सुनबाईंचा पगार आहे येतोय घरात येऊ द्या. नाही, तर आम्ही त्यातलं नाही. आम्हाला शाळेतल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना शिकून मोठं झालेलं बघायचं, प्रत्येक घर सुखी झालेलं बघायचं. आणि त्यासाठी आम्हाला किती बी कष्ट घ्यायला लागले तर आम्ही ते घेऊ. शेवटी तुम्ही आहे तर आम्ही आहे. आणि म्हणून पोरांनो आम्ही आशा करतो का तुम्ही शिकून मोठं होऊन आमच्यासारखंच निस्वार्थीपणा समाजासाठी झटाल काम करा. एवढं बोलून आम्ही आमचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॅडी, भाषण करण्याची कला तर लोकांनी तुमच्याकडून शिकावी. तुम्ही किती शिकलाय ते कळलं आता. आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती डॉक्टर तुळजा जगताप यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माझ्या छोट्या दोस्तांना खूप खूप प्रेम.
आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, ज्यांनी मला इथे येऊन माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्यांचे खूप आभार. आज मी एवढंच सांगेन की आपल्याकडे बाईने चौकटीत राहावं, तिने साच्यात घरी यावं, तिने काय करायला हवं, काय करू नये हे तर सगळेच सांगतात, पण तिच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार खूप कमी पुरुष करतात. मी खूप नशीबवान आहे की असा पुरुष माझ्या आयुष्यात आहे. माझा नवरा सूर्यकांत जगताप. बाईच्या आयुष्यात सूर्यासारखा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नवरा असेल ना, तर माझ्यासारख्या हजारो लाखो तुळजा आपली स्वप्न पूर्ण करू शकतील. कारण आजही अशा कितीतरी बायकांना आपल्या घरातल्या पुरुषांना गरम जेवण देता यावं, त्यांच्या सेवेसाठी 24 तास कोण ना कोणतरी हवं, म्हणून आपल्या नोकऱ्या सोडाव्या लागतात. मग अशा वेळी आपला समाज त्याला त्यागाचं लेबल लावतो आणि आपल्या चुका लपवतो. पण खरं सांगायचं तर नुकसान आपल्या समाजाचंच आहे हे त्यांना कळत नाही. काय डॅडी, मी खरं बोलते ना? आता बघा, आपल्या समाजात डॅडींसारखी माणसं असतात जी माझ्यासारख्या मुलीला बाहेर शिकायला पाठवतात, तिच्यावर कसलंही बंधन घालत नाही, तिला तिच्या मनाप्रमाणे वागायचं स्वातंत्र्य देतात. आज मी इथपर्यंत माझ्या डॅडींमुळेच पोहोचते. तुम्ही त्यांचा आदर्श घ्या, तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा, मग त्या एक चांगला समाज निर्माण करतात. एवढं बोलून मी माझं भाषण इथेच थांबवते. थँक्यू. धन्यवाद तुळजा मॅडम. एक स्त्री एवढ्या उंचीवर कशी पोचते तर ती तिच्या विचारांमुळे पोचते. खरंच तुळजा मॅडमने आज मांडलेले विचार ऐकून तुम्ही सर्व भारावून गेला असाल याची मला खात्री आहे. या मंचाला आज खऱ्या अर्थानं तुमच्यामुळे शोभा आली. मी पाहुण्यांना खाली बसण्याची विनंती करतो. यानंतर पुढील कार्यक्रम होतील आणि त्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. ए सावकाशाना, काजू सांडवू नको बर का, बाई उचले गरम येते. कितवीत आहात तुम्ही? अरे वा. आणि तुम्ही? आठवी. ताई मला तुझा ऑटोग्राफ दे ना. अहो, आमच्या लेकीन तर सगळ्यात डावच पालटवला. निंबाळकर असते तर आम्हाला कौतुक वाटलं असतं. इथं सगळा मान जगतापांकडे चाललाय. कसं सण करायचं आम्ही? तिच्या कौतुकाची भाकरी फेरताच कामा नये, खरपावून टाकली पाहिजे. डॅडी, आज हिचा पद्धतशीर गेम वाजवतो का नाही बघा. वाजवू नका, करून टाका. जेवण उतरून झालं, आता आम्ही कल्टी मारतो. चालला थांबा की. नाही नाही नको बाई, दुकान लय वेळ बंद ठेवलं तर तूच महिना अखेरीस आमच्याकडे हिशोब घेशील. म्हणशील या दिवसाची कमाई कस काय कमी म्हणशील ना. तेव दादा एवढं रागवल ते वेगळंच. म्हणजे तुम्ही दोघं करायला आमचं सँडविच. बरं ठीक आहे, जा तुम्ही, जा, मी बघते इथलं. येतो. चला, सरांना सांगायला पाहिजे जेवण आणले, ताब्यात घ्या. ए छत्र्या, मैदान मोकळ आहे बरं. ऐक की काय सांगतोय ते, नीट लक्ष ठेव. मी काम तमाम करतो. घ्या लवकर उरका. आता झाला हा पदार्थ पूर्ण. आता एकदम परफेक्ट चव येणार बघायला. लय अभिमानाने मिरवत होता ना गावात तो. नाही उद्या गावातल्या लोकांनी चपला फेकून मारला ना तर बघच. पद्धतशीर कार्यक्रम झाला.
चल. हा हॅलो बोल की. आई मला अर्जंट 1.5 लाखांची गरज आहे. सकाळपासून कॉल करतोय मी, उचलत का नाहीयेस? पैशाचं झाडच आहे जसं काय माझ्याकडे आहे का नाही. प्लीज मला लवकर पैसे पाठवून दे. बघते काय तर करते. तुला सांगितलं का नाही दिवसा फोन करत जाऊ नको म्हणून. कुणी बघितलं तर केवढ्यात पडेल सांग बरं. तू काहीही कर, पण प्लीज मला लवकर पैसे पाठवून दे. ठेव. वा 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 वा. भाषण द्यायला बी चांगलं जमतं की तुला. आई तुझ्यात बी आमचंच रक्त आहे म्हणा. नशीब माझं की फक्त रक्तच आहे, गुण नाही उतरले. म्हणूनच तुझं आमच्या समोर टिकावं लागणार नाही. तुझ्या नवऱ्यावर राज्य करायचं तर हेच गुण कामी येतात. माझ्या नवऱ्यापासून लांब राहा, कारण आता पाठीशी मी आहे त्याच्या. त्याच्यावर येणारं प्रत्येक संकट मी झेली, त्याच्या वाटेत येणारा प्रत्येक काटा मी बाजूला करणार. त्याच्या आयुष्यातला अंधार आता कायमचा मी दूर करणार. तुमचा खरा चेहरा मी त्याच्या समोर उघड करणार. तू लाख प्रयत्न कर, तुझा नवरा माझा भक्तच राहणार. आणि त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन मी त्याला कसा भिकेल लावतो ते बघस तू आता. आता कोण कोणाला भिकेला लावणारे हा येणारा काळच सांग. तुमच्या साम्राज्याला सुरुंग लावायची सुरुवात झाली आहे डॅडी, आणि खूप लवकरच सूर्या तुमच्या या अहंकाराने भरलेल्या साम्राज्याला उद्ध्वस्त करून टाकेल. पुरे आत्ता कुठं संसाराला सुरुवात झाली तुझ्या. मंगळसूत्राची काळजी घे. आमच्या चक्रव्यूहात अडकलीस ना, सगळं गमवायला लागेल. नवऱ्या सकट सगळं. ती वेळ येणार नाही डॅडी, कारण माझा नवरा आग आहे. त्या आगीशी खेळायचा प्रयत्न करू नका, राख व्हायला वेळ लागणार नाही. कळलं लवकरच कोण कोणाची राख करते ते. आम्हाला बी आता लढायला मजा येणार आहे. आणि आम्ही जेव्हा लढाईच्या मैदानात उतरतो, साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करतो. घरचा बाहेरचा बघत नाही. जो वाटेत आला तो कर्मानं मेला, तर आमचे जावई का असे ना. वा वा वा, काय भाषण केलं तुम्ही दोघांनी. स्टेजवर झाडच लावून टाकला बघा. लय भारी भाषण दिलं. तुळजा, तुझं तर भाषण संपूच नाही असं वाटत होतं मला. आता डॅडींच्या साम्राज्याला कोणीतरी वारस हवाच होता ना. आजचं भाषण माझं त्याच खुर्चीच्या वारसासाठी. नाही, पण खुर्चीचा वारसा कोणाला द्यायचा हे खुर्चीचा मालक ठरवतो ना. आणि मला असं वाटतं की खुर्ची स्वतः तिचा वारसदार ठरवते. आणि खूप लवकरच सूर्या ती खुर्ची घे. काय बोलताय तुम्ही? कसली खुर्ची, कसला वारस? माझ्या सगळं डोक्यावरनं जातंय, काय कळना मला. गंमत करते आमची लेक. तिला हल्ली आम्हाला सारखं हसवायलाच आवडतं. पण काय पण म्हणा डॅडी, तुम्ही आहे ना म्हणून आजचा दिवस बघतोय. तुमचा आशीर्वाद असंच पाठीशी राहू दे. कायम आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी जावई बापू. आणि इथून पुढं तर जरा जास्तच. चल येतो येतो. तुळजा, पुरी काळजी घे. काळजी घे तुझ्या संसाराची, कुणाची नजर नको लागायला. हा, यापुढे जगातली कुठलीच वाईट नजर माझ्या नवऱ्यापर्यंत नाही पोहोचणार आहे, कारण आता ढाल बनून मी त्याच्या समोर उभी आहे. मी माझ्या नवऱ्याला त्याचा मान सन्मान परत मिळवून दिल्याशिवाय ही लढाई संपवणार नाहीये डॅडी.